प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री कालाराम मंदिरात भेट दिली। त्यांच्या हस्ते श्रीरामांची आरती करण्यात आली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री मोदी यांचा भगवान श्रीरामांची चांदीची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पंडित प्रणव पुजारी, अद्वै पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8व्या अध्यायाचे ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे त्यांचे वाचन करण्यात आले। यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला। काळाराम मंदिरात येणारे ते पहिलेच प्रधानमंत्री आहेत। मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।